श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मे नमः। मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। आज ही कथा ऐकल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील। घरात पैशांची कमी राहणार नाही। ही कथा पूर्ण मन लावून ऐकल्याने तुमच्या मुलांवरचे सर्वात मोठे भयानक संकट नक्कीच दूर होईल आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा आणि महादेवाचा आशीर्वाद कायम बनून राहील। त्यामुळे या कथेला मध्येच सोडण्याची चूक अजिबात करू नका आणि लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल। स्वामींचा आशीर्वाद सदा सर्वदा तुमच्या पाठीशी राहील। त्यामुळे या कथेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। ही कथा जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, त्रास, टेन्शन जळून खाक होऊन जाईल आणि तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट टळेल। ही कथा मध्ये सोडण्याची चूक करू नका, नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळ मिळत नाही। मित्रांनो, एका गाढवाने सांगितले, आपल्या मुलांना या 4 महत्त्वाच्या गोष्टी नक्की शिकवा, ते कधीही गरीब राहणार नाहीत। ही कथा प्राचीन काळातील आहे, जेव्हा एका दाट जंगलात एक गाढव आपल्या पत्नीसोबत राहत होता। हे गाढव अत्यंत बुद्धिमान होते आणि त्याला नीतिशास्त्राचे चांगले ज्ञान होते। एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला सांगितले, अहो, मला एखादी चांगली गोष्ट सांगा। तेव्हा गाढव हसून म्हणाले, अगं, आज मी तुला एक अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक गोष्ट सांगणार आहे, लक्ष देऊ नये। आता गाढव आपली गोष्ट सुरू करतो। तो म्हणतो, प्रिये, ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा एका नगरात केतन नावाचा एक सामान्य माणूस राहत होता। केतनचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला होता आणि त्याच्या कुटुंबात फक्त 2च सदस्य होते, केतन आणि त्याची पत्नी। दोघेही एका छोट्या मातीच्या घरात आपले जीवन व्यतीत करत होते। केतन दररोज मेहनत करून आपल्या आणि आपल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करत होता आणि याच प्रकारे त्यांचे जीवन हळूहळू पुढे चालले होते। काळाच्या ओघात त्याची पत्नी गर्भवती झाली आणि हे ऐकून केतनच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली। तो मनाशीच विचार करू लागला की आता त्याच्या घरात एक लहानसा गोंडस बाळ येणार आहे, ज्याला ते दोघेही आपल्या मांडीवर खेळवतील। पण केतनला हे माहिती नव्हते की त्यांच्या आयुष्यात आणि जीवनात एक मोठं वळण येणार आहे, ज्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती। दिवस गेले आणि ती वेळ आली जेव्हा केतनच्या पत्नीला बाळ होण्याची वेळ जवळ आली आणि या महत्त्वाच्या दिवशी केतन तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेला आणि तेथे दाखल केले, जेणेकरून त्यांच्या बाळाचा जन्म सुरक्षितरित्या होऊ शकेल। जसा जसा प्रसूतीचा क्षण जवळ येत होता तसा तसा केतन आपल्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी थोडे पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने बाहेर पडला। जाताना त्याच्या मनात बाळाच्या जन्माविषयी अनंत स्वप्ने उलगडत होती। तो आपल्या कल्पनेत आपल्या लहानशा बाळासोबत हसत खेळत असलेले दृश्य पाहत होता। पण त्याच वेळी केतनच्या जीवनात एक अनपेक्षित वळण येतो। त्याला यमराजाकडून बोलावणे येते। एका दुर्दैवी अपघातात त्याचा दुःखद मृत्यू होतो। शहरातील काही लोक केतनच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करतात आणि त्याचा अंतिम संस्कार पूर्ण करतात। दुसऱ्या बाजूला त्याच वेळी त्याची पत्नी रुग्णालयात प्रसूती वेदना सहन करत आपल्या बाळाला जन्म देत असते। जेव्हा तिला ही दुःखद बातमी मिळते की तिचा पती आता ह्या जगात नाही, तेव्हा तिचे हृदय पूर्णपणे तुटून जाते। तिचा एकमेव आधार तिचा पतीच होता आणि आता तोही तिला सोडून गेला होता। हे कळून ती फुटफुटून रडायला लागते आणि देवाला विनंती करते, हे प्रभू, हे दुःखाचे डोंगर माझ्यावर का कोसळवले? माझा आधार, माझा जीवनसाथी तुम्ही माझ्याकडून काही राहून घेतला? किमान माझ्या या बाळाचा तरी विचार केला असता, ज्याने अजून या जगात पावलंही ठेवले नाही। त्याच्या डोक्यावरचे वडिलांचे सावट जन्माच्या आधीच का हरवले? ती बिचारी आपल्या पतीची आठवण काढत रुग्णालयाच्या खोलीतच मोठ्या शोकात बुडून हमसाहमशी रडत राहते। तिला काही समजत नव्हते की ती आपल्या नवजात मुलाच्या आगमनाचा आनंद साजरा करावा की पतीच्या अचानक जाण्याचे दुःख करावे। तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद आणि विधवा झाल्याचे दुःख एकाच वेळी उमटत होते आणि ती पूर्णपणे गोंधळलेली होती। या कठीण वेळी नगरातील काही लोकांनी तिला शांत केले आणि समजावले, बहीण, जन्म आणि मृत्यू हे विधात्याच्या हातात असते। या जगात
कोणालाही हे बदलण्याची ताकद नाही. देव जे काही करतात त्यामागे त्यांची काहीतरी गुप्त योजना असते आणि आपल्याला ती स्वीकारायला हवी. म्हणून जे घडून गेले त्याचा शोक सोडा आणि या आलेल्या बाळावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, लोक तिला वेगवेगळ्या प्रकारे समजावत आणि सांत्वन देत राहिले, जेणेकरून तिचे दुःख काहीसे कमी होईल. काही काळानंतर त्या महिलेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाचा चेहरा पाहून तिचं मन थोडं हलकं झालं आणि तिला एक नवीन आशा दिसली. तिने मनाशीच निश्चय केला की आता ती या बाळाला वाढवून मोठं करेल आणि हेच मूल तिच्या जीवनाचा एक आधार बनेल. आपल्या नवजात मुलाला घेऊन ती हळूहळू आपल्या घरी परतली. नगरातील काही भल्या माणसांनी काही काळ तिची साथ दिली आणि मदत केली, पण शेवटी कोण किती काळ मदत करणार. काही दिवस गेले आणि हळूहळू मदत करणारी लोक मागे हटले. आता तिला समजले की दुसऱ्यांच्या मदतीवर आधारित जीवनाची गाडी जास्त काळ चालवता येणार नाही. जर तिला आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तिला स्वतःच आपल्या जीवनाची जबाबदारी उचलावी लागणार होती. आता तिने निश्चय केला की ती काहीतरी काम करून स्वतः मेहनत करेल आणि आपल्या मुलाला चांगले जीवन देईल. प्रिय प्रेक्षकांनो, अशा प्रकारे त्या महिलेने आपल्या जीवनातील अडचणींना हार न मानता इतरांच्या घरी साफसफाई आणि लहान सहान काम करण्यास धाडसी निर्णय घेतला. या कामांमधून मिळालेल्या थोड्याफार उत्पन्नातूनच ती आणि तिचा मुलगा आपले घरखर्च करू लागले. काळाच्या ओघात तिचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. जेव्हा तो 4 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आईने ठरवले की त्याला चांगले शिक्षण द्यायला हवे. म्हणून तिने आपल्या मुलाला नगरातील सरकारी शाळेत प्रवेश दिला, जेणेकरून त्याचे भविष्य सुरक्षित राहील. तिने मनाशी पक्के ठरवले होते की ती आपल्या मुलाला शिकवून इतके सक्षम बनवेल की त्याला कधीच कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत. आता ती महिला आपल्या मेहनतीने मिळवलेल्या पैशातून आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च चालवू लागली. मुलगाही हे चांगल्या प्रकारे समजत होता की त्यांच्या घरात फक्त त्याची आईच आधार होती आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याची आई सांभाळत होती, कारण त्याच्या वडिलांचा मृत्यू त्याच्या जन्माच्या आधीच झाला होता. म्हणूनच तो मन लावून अभ्यास करू लागला आणि त्याने शिक्षणात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. हळूहळू वेळ निघून गेला आणि तो मुलगा 13 वर्षाचा झाला. एके दिवशी असे झाले की त्याची आई अचानक खूप आजारी पडली. सुरुवातीला तिने विचार केला की काहीतरी साधा आजारपण असेल आणि लवकरच मी बरी होईल, त्यामुळे तिने कधी त्याकडे लक्ष दिले नाही. पण जसजसा वेळ निघून गेला तिची तब्येत सतत खालावत गेली. आजारपणामुळे ती महिला आता कामालाही जाऊ शकत नव्हती आणि घरी इतकेही पैसे नव्हते की ती आपला इलाज चांगल्या एखाद्या डॉक्टरांकडून करू शकत होती. तिच्या आईची ही गंभीर अवस्था पाहून तिच्या मुलाला खूप काळजी वाटू लागली. तो आपल्या आईजवळ बसून म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस, मी आता जाऊन डॉक्टरांकडून औषध घेऊन येतो. तू ते औषध खाशील आणि मग तू लवकरात लवकर बरी होशील. मुलाच्या या निरागस बोलण्यानं तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बेटा, आता तुला कुठेही जाण्याची गरज नाही. माझा वेळ आता संपलाय आणि मी तुझ्या वडिलांकडे जायला तयार आहे. पण जाण्यापूर्वी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जी तू नेहमी मनात ठेव. जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता तेव्हा तुझ्या वडिलांनी आणि मी एक स्वप्न पाहिले होते. आमचं स्वप्न होतं की आम्ही आपल्या बाळाला चांगलं शिकू, त्याला खूप सक्षम बनवू, जेणेकरून त्याला आमच्यासारख्या गरिबीत आयुष्य घालवावे लागू नये. पण बेटा, मी हे स्वप्न पूर्णपणे साकार करू शकले नाही. पण माझ्या जाण्यानंतर तुला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तुझ्या वडिलांच्या स्वप्नाला आपल्या आयुष्याचे ध्येय बनव आणि कधीही असे कोणतेही कृत्य करू नकोस ज्यामुळे तुझ्या वडिलांचे नाव बदनाम होईल. बेटा, तुझं आयुष्य असं जग की ज्यामुळे तुझं नाव दूरदूरपर्यंत आदराने घेतलं जाईल. आईने प्रेमाने समजावत सांगितलं. पण लक्षात ठेव, कधी पैशांच्या मागे आधळेपणाने धावू नकोस. अनेक लोक पैसे मिळवण्यासाठी इतके खालच्या पातळीवर जातात की आपल्या आई वडिलांच्या आणि कुटुंबाच्या सन्मानाचा विचारही करत नाही. तू नेहमी प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने आपलं नाव कमव. बेटा, स्वाभिमानाने जीवन जग आणि कधीच कोणाकडे हात पसरवू नकोस. कुणाकडे याचना करणे हे स्वाभिमान आणि श्रेष्ठतेसाठी अयोग्य आहे. पराधीनता म्हणजे नरकासमान आयुष्य. मनुष्याने नेहमी विद्या, धन, बल, कीर्ती आणि पुण्य कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ऐकून मुलाने आईला म्हणाले की आई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी लगेच औषध आणतो, जेणेकरून तू लवकर बरी होशील. हे बोलून मुलगा आईकडून काही पैसे घेऊन
औषध आणण्यासाठी बाहेर गेला. पण मुलगा बाहेर जाताच त्या गरीब स्त्रीने हळूहळू आपल्या शेवटच्या श्वासाचा त्याग केला. जेव्हा नगरातील लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते सगळे एकत्र आले आणि त्या महिलेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली. त्या मुलगाच्या हस्ते त्याच्या आईचा अंत्यसंस्कार करण्यात आला, जो त्याच्यासाठी एक कठीण क्षण होता. आता तो बालक पूर्णतः एकटा झाला होता. जीवनाच्या संघर्षाची एकट्यानेच लढवण्यास तयार झाला होता. मित्रांनो, कधी कधी नशीब आपल्याला असे दिवस दाखवते जे जीवनातील अडचणी अधिकच कठीण बनवतात. जेव्हा सर्वात जास्त आपल्याला जवळच्या लोकांची गरज असते तेव्हा तेच नशीब आपल्याला एकटेपणाच्या रात्रीत जगायला भाग पाडते. त्या लहान मुलाची वयही फार मोठं नव्हतं आणि त्याच्या आई वडिलांचा आधारही हरवला होता. तो कुठे जाईल, काय करेल, दूरचे नातेवाईकही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, कारण तो गरीब होता आणि त्यांच्याशी काही फायदा नव्हता. पण त्या मुलाने या सगळ्या अडचणींच्या विरोधात एकट्याने जीवनाची वाट धरली आणि त्याने कधीच हार मानली नाही. आईने ठेवलेल्या काही पैशांवर त्याने काही दिवस स्वतःची भूक भागवली आणि कशीबशी गुजारा केला. पण जसेच ते पैसे संपले, घरात खाण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही. आता त्याच्याकडे एकच मार्ग उरला होता, काम शोधणे, जेणेकरून अन्न आणि शिक्षणाचा खर्च भागवता येईल. त्याला आपल्या आईचे स्पष्टपणे आठवत होते, बेटा, कितीही कठीण वेळ येऊ दे, पण कधीच कुणाकडे हात पसरवू नकोस. मेहनतीचं आपलं जीवन जग. म्हणून त्याने कधीही भीक मागण्याचा विचार केला नाही. शाळेतून परतल्यानंतर तो कधी कोणाच्या शेतात काम करू लागला तर कधी कोणाच्या चहाच्या दुकानात काम करू लागला. तिथून मिळणाऱ्या थोड्याफार पैशांनी तो शाळेची फी भरायचा आणि खाण्यापिण्याचे सामान विकत घ्यायचा. अशा प्रकारे लहान वयातच तो मुलगा आपली शिकवणी आणि काम दोन्ही करू लागला. हळूहळू दिवस महिने आणि महिने वर्षामध्ये बदलले. या कठीण परिस्थितीत त्याने अनेक वर्षे आईच्या शिकवणींना ध्यानात ठेवून मेहनत करून आणि आपल्या स्वप्नांना जपून आपले जीवन पुढे नेले. मित्रांनो, तो मुलगा आता आपल्या गावातून बाहेर पडून एका मोठ्या गावात जाऊन शिक्षण घेऊ लागला. गावात गेल्यानंतर त्याच्या शिक्षणाच्या खर्चातही मोठी वाढ झाली, कारण आता त्याला वही, पुस्तके, शाळेची फी आणि इतर गरजांसाठी अधिक पैशांची गरज होती. मग पण त्या लहानशा मनाने कधीच हिंमत हारली नाही. तो दररोज नियमितपणे शाळेत जात असे आणि जे थोडेफार पैसे मिळत ते शिक्षणासाठीच खर्च करत असे. जर काही पैसे उरले तर त्याने आपले पोट भरण्याची व्यवस्था करायचा. त्याचे जीवन सोपे नव्हते. जर तो एखादे स्थिर काम करत असता तर त्याचे शिक्षण अर्ध्यावर थांबले असते आणि जर फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित केले असते तर खाण्याचेही हाल झाले असते. या परिस्थितीत त्याने दोन्ही कामे एकत्र कशी करायची ते शिकून घेतले. तो दिवसा शाळेत जात असे आणि संध्याकाळी काम शोधण्यासाठी बाहेर पडत असे. तो मुलगा मनापासून शिक्षण आणि कामाचे संतुलन साधत होता. एके दिवशी असे झाले की शाळेतून परत आल्यावर तो काम शोधण्यासाठी बाहेर गेला, पण त्या दिवशी त्याला कुठेही काम मिळाले नाही. संपूर्ण दिवस तसाच गेला आणि थकलेला, निराश झालेला तो मुलगा संध्याकाळी आपल्या खोलीत परतला. त्याच्याकडे खाण्यासाठी काही पैसे नव्हते. मग कारण पैसे होते ते आधीच शाळेची फी भरण्यासाठी वापरले गेले होते. त्याची अवस्था अशी होती की रोज जे कमावले जायचे त्यावर त्याचा दिवस चालायचा. त्या दिवशी काही काम मिळाले नाही, म्हणून त्याला उपाशीच झोपावे लागले. शेवटी फक्त पाणी पिऊन त्याने आपली भूक भागवली आणि थकून झोपून गेला. मित्रांनो, आता त्या मुलाची स्थिती अशी झाली की तो सकाळी उपाशी पोटी शाळेत जात असे. शाळा सुटल्यावर घरी परतल्यानंतर पुन्हा काम शोधण्यासाठी निघत असे. प्रत्येक दिवशी त्याला वाटत असे की आज कदाचित काही काम मिळेल ज्यामुळे तो आपले पोट भरू शकेल. त्याला वाटायचे की काल काही मिळाले नाही पण आज नशीब साथ देईल. पण दुर्दैवाने त्या दिवशीही त्याला काही काम मिळाले नाही आणि पुन्हा एकदा त्याला उपाशीच झोपावे लागले. भूक त्याला अधिक अस्वस्थ करू लागली. एका क्षणासाठी त्याच्या मनात विचार आला की इतक्या भुकेसह झोपू शकत नाही, कोणाकडून काहीतरी मागून खाऊ. पण त्याच वेळी त्याला आईची ती शिकवण आठवली, जिथे त्याच्या आईने सांगितले होते, बेटा, कधीच कोणाकडे भीक मागू नकोस, मेहनत करूनच खा. तो मुलगा आपल्या आईच्या या शिकवणीला पूर्णपणे समजून होता आणि त्याचा स्वाभिमान खूप मोठा होता. त्याला काही मागायची हिंमत झाली नाही, कारण त्याला वाटते की जर एखादा भीक मागायला सुरुवात केली तर मग लोक त्याला भिकारी म्हणायला लागतील. त्याने विचार केला, देवाने मला हे पोट दिले आहे तर अन्नही कुठून ना कुठून मिळेल. त्या दिवशीही तो उपाशीच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला भुकेने चक्कर येऊ लागल्या.
त्याचे वयही खूप कमी होते आणि भुकेची वेदना सहन करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. जर तो मोठा असता तर कदाचित काही दिवस उपाशी राहूनही तग धरून शकला असता, पण त्याच्या त्या लहानच्या वयात हे शक्य नव्हते. त्या दिवशी त्याने ठरवले की तो शाळेत जाणार नाही. त्याने विचार केला, आज मी सकाळपासूनच काम शोधायला जाईन. जर काही काम मिळाले तर किमान पोट भरायची व्यवस्था होईल. यानंतर तो मुलगा संपूर्ण तयारीने काम शोधण्यासाठी बाहेर पडला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधाराचे साम्राज्य होते. जसे संध्याकाळ होऊ लागली तसे तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या शरीरात इतकी कमजोरी आली होती की तो स्वतःला पुढे नेऊ शकत नव्हता. शेवटी त्याने एका झाडाखाली बसण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच थोडा वेळ विचार करू लागला. त्याचे विचार इतके गुंतागुंतीचे झाले होते की त्याला असे वाटू लागले की जर त्याला यावेळी काही खायला मिळाले नाही तर कदाचित तो जिवंतही राहू शकणार नाही. त्याला ठाऊक होते की त्याला काहीही करून आपली परिस्थिती सुधारावी लागेल, पण काय करावे हे त्याला समजत नव्हते. एकदा पुन्हा त्याच्या मनात भीक मागण्याचा विचार आला, पण लगेचच त्याच्या अंतरात्म्याने त्याला थांबवले. जणू काही ते त्याला सांगत होते, तू गरीब आहेस पण भिकारी नाहीस. जर तुला भीक मागायची सवय लागली तर तू कायमचा भिकारी होऊन जाशील. हे विचार करून तो पुन्हा काही काळ गोंधळात सापडला, पण शेवटी त्याच्या मनात एक नवा विचार आला. त्याला वाटले की भीक मागणे आणि मदत मागणे यात खूप मोठा फरक आहे. भीक मागणे म्हणजे तुम्ही कोणाकडून काहीतरी घेता पण ते कधीच परत करू शकत नाही. मदत मागणे म्हणजे तुम्ही एखाद्याची मदत घ्या आणि योग्य वेळ येताच ती परत करता येते. या विचारांनी प्रेरित होऊन त्या मुलाने ठरवले की तो कधीही भीक मागणार नाही, पण मदत नक्कीच मागेल आणि जेव्हा त्याच्याकडे संधी येईल तेव्हा ती मदत परत करून तो आपले ऋण फेडेल. हे ठरवून तो पुढे चालू लागला. काही अंतर चालल्यानंतर त्याला गावाच्या बाहेर एक मोठे घर दिसले. त्या मुलाने त्या घराच्या दिशेने आपले पाऊल वळवले. त्याने त्या घराच्या दरवाजावर जाऊन टकटक केली. काही वेळानंतर घरातून एक स्त्री बाहेर आली. त्या महिलेने दरवाजाकडे पाहिले तर तिला 13 वर्षाचा एक मुलगा उभा असल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यात उदासी आणि चेहऱ्यावर निरागसता स्पष्ट दिसत होती. तो मुलगा खूप थकलेला आणि अस्वस्थ दिसत होता. सुरुवातीला ती महिला थोडी आश्चर्यचकित झाली, पण नंतर ती त्याच्या जवळ गेली आणि विचारले, बाळ, तू दरवाजा का ठोठावला? तुला काही मदतीची गरज आहे का? तो मुलगा मान खाली घालून दोन्ही हात जोडून म्हणाला, ताई, तुम्हाला दुपारी त्रास दिल्याबद्दल मला खूप खेद वाटतो. यासाठी मी तुमची माफी मागतो. महिलेने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि पुन्हा विचारले, बाळ, तुला काही हवे आहे का? मी तुझी कशी मदत करू शकते? महिलेच्या शब्दांमध्ये मातेचा वात्सल्यभाव होता, कारण ती स्वतः एका मुलाची आई होती. तिच्या मातृत्वाच्या भावना त्या मुलाच्या मनाला भेटल्या आणि त्या महिलेच्या दयाळूपणाने मुलाच्या मनात एका क्षणासाठी विचार आला की आता त्याने आपले दुःख त्या ताईसमोर मांडावे. त्याला असे वाटले की त्याने म्हणावे, मी गेले 2-3 दिवस भुकेला आहे. मला खूप अन्नाची गरज आहे, कारण खायला काहीही मिळालं नाही, म्हणून माझी अवस्था खूपच वाईट झाली आहे. पण त्यांच्या अंतरात्म्याने त्याला थांबवले आणि त्याला स्वतःच्या स्वाभिमानाची जाणीव झाली. त्याला जाणवले की तो कोणाकडूनही भीक मागू शकत नाही. अन्न मागण्याऐवजी त्याने फक्त पाणी मागण्याचा विचार केला. तो म्हणाला, ताई, मला खूप जोराची तहान लागली आहे, म्हणून मी दरवाजा ठोठावला. तुम्ही मला फक्त एक ग्लास पाणी देऊ शकता का? पण त्या महिलेच्या समजूतदारपणाने आणि दयाळू मनाने लगेच ओळखले की हा मुलगा फक्त थकलेला नाही तर खूप भुकेलाही आहे. जेव्हा त्या महिलेने मुलाकडे पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती आणि थकव्याचे मिश्रण दिसत होते आणि त्याचे शरीर खूप कमजोर आणि लाचार वाटत होते. महिलेने हे समजले आणि त्याला म्हणाली, बाळा, तू थोडा वेळ आरामात बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. असे म्हणून ती महिला घरात गेली आणि काही वेळाने ती स्वयंपाकघरातून एका ग्लास दुधासोबत काही ताजे लाडू घेऊन बाहेर आली. तिने दुधाचा ग्लास मुलाला देत म्हणाली, बाळ, हे घे, तुझ्यासाठी दूध आहे. मुलाने तो ग्लास घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती. दुधाला पाहून त्याचा थकवा आणि भूक जणू काही क्षणातच नाहीशी झाली. तो मनातल्या मनात त्या महिलेबद्दल प्रार्थना करू लागला आणि विचार करू लागला की ती किती दयाळू आणि समजूतदार महिला आहे. महिलेने त्याला आधी लाडू खाण्यासाठी दिले आणि म्हणाली, बाळ, दूध अजून गरम आहे, तू आधी हे लाडू खा आणि दूध गार झाल्यावर आरामात पिऊन घे. मुलाने त्या महिलेचे बोलणे ऐकून स्वतःला अधिक सन्मानित आणि आनंदी वाटले आणि जेव्हा त्याने त्या महिलेचे लक्षपूर्वक निरीक्षण केले तेव्हा त्याला असे वाटले
जणू त्याची स्वतःची आई त्याला हे दूध पाजण्यासाठी आली आहे. तो मनात विचार करू लागला, ही किती चांगली आई आहे. ही फक्त पाणी मागितले आणि तिने मला दूध दिले. ती न सांगता समजून गेली की मी भुकेला आहे आणि मला नेमके काय हवे आहे. तो हळूहळू लाडू खाऊ लागला आणि दूध पिण्याचा आनंद घेत होता. त्या छोट्याशा मदतीमुळे त्याला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक समाधानही मिळाले. त्याच्या हृदयात त्या महिलेबद्दल घन कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. थोड्या वेळाने महिलेने त्याला विचारले, बाळ, तुला आणखी काही हवे आहे का? मुलगा काही वेळ विचार करत राहिला आणि मग ठरवले की या मदतीच्या बदल्यात तो त्या महिलेचे काय आभार मानू शकेल. त्याला जाणवले की त्याच्याकडे देण्यासाठी काहीही नाही. दूध पिऊन झाल्यानंतर मुलाने मान झुकवून महिलेला म्हटले, ताई, फक्त पाणी मागितले होते, पण तुम्ही मला दूध दिले. याच्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ? त्याच्या आवाजात लाज आणि कृतज्ञता दोन्ही होत्या, कारण त्याला जाणवले की त्याला जे दिले गेले ते त्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त होते. मित्रांनो, त्या महिलेने मुलाचे बोलणे शांतपणे ऐकले आणि हळूच म्हणाली, बाळ, मी तुला दूध दिले आहे हे खरं, पण त्यामागे तुझ्याकडून काही मिळवायचा हेतू नव्हता. महिलेच्या डोळ्यात वात्सल्य आणि दयाळूपणाचा भाव होता. ती शांतपणे पुढे म्हणाली, तुमचा चेहरा पाहून मला समजले की तुम्ही खूप भुकेले आहात. तुम्ही इतक्या थकव्याने आणि कमकुवतपणाने उभे आहात, म्हणून मला वाटले की पाणी देण्यापेक्षा तुम्हाला थोडं अधिक सहाय्य दिलं पाहिजे. त्यासाठीच मी दूध आणून तुम्हाला दिलं. लहान मुलगा गहिऱ्या कृतज्ञतेसह महिलेचे शब्द ऐकत होता, पण तरीही त्याच्या मनात एक इच्छाशक्ती होती की तो या मदतीचे किमान काहीतरी परतफेड करेल. तो ठाम आवाजात म्हणाला, नाही ताई, तुम्ही हे सांगू नका. मला याचं काहीतरी प्रत्यार्पण करावं लागेल. माझ्या स्थितीनुसार मी तुम्हाला नक्की काहीतरी देईन. मग कृपया सांगाल का तुम्हाला काय हवंय? लहान मुलाचे शब्द ऐकून महिलेच्या मनात आलं की तो फक्त एक चांगला व्यक्ती नाही, तर स्वाभिमानाने भरलेला आहे. महिला त्याच्या हृदयाची खरी भावना ओळखत होती आणि मग त्याला विचारलं, तुम्हाला जे हवं आहे तो विचार करून मला सांग. पण तुम्हाला मी मदत केली हे असं मला वाटत नाही. मी जे केलं ते तुमच्या गरजेच्या कारणावरून केलं आहे. तरी जर तुम्हाला काही देणं द्यायचं असेल तर एक वचन द्या. लहान मुलगा तिला काळजीपूर्वक ऐकत होता आणि ती महिला पुढे म्हणाली, मी एक वचन मागते. मला काही हवं असं नाही, परंतु मला हे हवं आहे की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि तुमच्याकडे काही शक्ती आणि संसाधन असतील, तेव्हा तुम्ही कोणत्या तरी गरजू व्यक्तीला मदत कराल. त्या दिवशी जेव्हा तुम्ही कोणाला मदत कराल, त्या दिवशी तुम्ही माझ्या लहान वाटलेल्या उपकारातून मुक्त होऊन शकाल. महिलेला फक्त एक आईचं प्रेम नव्हतं, पण तिच्या शब्दात शिकवण द्यायची भावना देखील होती. लहान मुलगा विचार करत आणि त्या शब्दांना मनात ठेवून ते ठरवत होता की तो हे वचन नक्कीच निभावेल. त्याला माहिती होतं की मदत करणे केवळ इतरांचे जीवन सुधारणार नाही, तर आपल्याच आत्म्याला सुखी करणार आहे. मित्रांनो, ती महिला ही गोष्ट यामुळे सांगत होत्या की लहान मुलगा कधी स्वतःला दुसऱ्यांवर अवलंबून किंवा दबावाखाली न वाटावा. आणि महिलेला हवं होतं की तो आनंदाने त्याने कोणत्याही ओझ्याच्या आणि कृतज्ञतेच्या जाणीवाशिवाय आपल्या मार्गावर पुढे जावं. महिलेचे शब्द ऐकून लहान मुलगा त्या शब्दांचा आदर करत, त्या गोष्टी मनात ठरवत, त्याने समजून घेतले की त्याला आता काही हवं नाही. त्याने स्वतःची स्थिती समजून त्या महिलेच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि नंतर तो कामाच्या शोधात पुढे गेला. तशाच प्रकारे काही दिवस गेले आणि लहान मुलगा परिश्रम करत काम करत राहिला. ज्या शाळेत तो शिकत होता तिथे त्याचा महिलेचा मुलगा देखील शिकत होता, जिने त्याला दूध पाजलं होतं. एक दिवस जेव्हा ती महिला तिच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती, अचानक तिचं लक्ष त्या मुलावर गेलं. तो मुलगा देखील त्या शाळेत शिकत होता आणि महिला त्याला ओळखू शकली. हे पाहून महिला थोडी आश्चर्यचकित झाली आणि तिची जिज्ञासा जागी झाली. तिने लगेच शाळेतील शिक्षकांना त्या मुलाबद्दल विचारलं. शिक्षकाने महिलेला चांगल्या प्रकारे उत्तर दिलं, ताई, तो मुलगा कार्तिक आहे आणि तो अनाथ आहे. लहान वयातच त्याच्या दोन्ही आई वडिलांचा मृत्यू झालाय. हे ऐकून महिला खूप दुःखी झाली. तिच्या मनात विचार आला की जर या मुलाचे कोणतेही आई वडील नाहीत तर त्याचे जीवन कोण चालवणार, त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार आणि तो गरीब मुलगा कसा पुढे जाईल. त्याच वेळी शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी महिलेला अजून काही माहिती दिली. पाहताय, कार्तिक खूप चांगला आणि मेहनती मुलगा आहे. तो नेहमी त्याच्या अभ्यासात लक्ष देतो आणि अडचणी असूनही कधी हार मानत नाही. शिक्षक पुढे म्हणाले, कार्तिक त्याच्या शालेय फीचे पैसे स्वतःच्या कष्टाने उचलतो. तो फक्त अभ्यासात हुशार नाही,
तर कोणत्याही प्रकारच्या अडचणींची लढण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. तो दिवस रात्र मेहनत करून शेतात काम करतो आणि दुकानांमध्ये लहान मोठे काम करतो आणि त्यातून मिळालेल्या पैशाने तो त्याची शालेय फी भरतो. जेव्हा कधी तो शाळेत येऊ शकत नाही किंवा फी वेळेवर भरू शकत नाही, तेव्हा आम्ही त्याच्यावर जास्त दबाव ठेवत नाही, कारण आम्हाला कळते की त्याची परिस्थिती खूप कठीण आहे. महिला कार्तिकाच्या या संघर्षाबद्दल ऐकून खूपच भावनिक झाली. तिच्या मनात त्याला मदत करण्याची इच्छा होती, कारण तो स्वतः आज आपल्या पायावर उभा राहून मेहनत करत आहे, तरी तो गरिबाच्या चक्रात सापडलाय आणि मदतीची मागणी करण्यास संकोच करतो. ती जाणते की गरजू लोकांची मदत करणे म्हणजे देवाचे आशीर्वाद मिळवणे. महिला विचार करत होती की हा मुलगा माझी पैशांची मदत स्वीकारणार नाही, कारण तो खूप स्वाभिमानी आहे, पण त्याला मदतीची आवश्यकता आहे. तिला वाटले की मदत करताना त्याला दुखवायला तरी नको. तिने शिक्षकांशी एक दिवस बोलून विचारले, सर, जर मी या मुलाची शालेय फी भरली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का? शिक्षकांनी उत्तर दिलं, ताई, तुमची भावना योग्य आहे, पण जर तुम्ही त्याची फी भरायचा विचार करत असाल तर मला काहीही आक्षेप नाही, परंतु कार्तिक कदाचित यावर सहमत होणार नाही. हे ऐकून महिला नम्रतेने म्हणाली, माझ्या भावना योग्य आहेत, परंतु मी त्याला मदत करू इच्छिते. कृपया तुम्ही त्याला समजावून सांगा की त्याच्या परिस्थितीला पाहता सरकारने त्याची फी माफ केली आहे आणि आता त्याला फी भरण्याची गरज नाही. शिक्षकांनी तिचे शब्द समजून घेतले आणि म्हणाले, ठीक आहे ताई, मी त्याला समजावून सांगतो आणि कार्तिकशी बोलतो. महिला आश्वस्त झाली की ती या मुलाची मदत करू शकते. आता संकोच न करता ती महिला प्रत्येक वर्षी कार्तिकाची शालेय फी भरून आपल्या घरी परत जात होती. अशा प्रकारे ती दरवर्षी त्याची फी भरत होती, ज्यामुळे कार्तिकाला शिक्षणामध्ये कोणत्याही अडचणी न येता त्याला फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत होतं. महिलाची ही मदत कार्तिकसाठी आशीर्वादापेक्षा कमी नव्हती आणि आता कार्तिक पूर्णपणे मेहनतीने आपल्या शिक्षणात गुंतला होता. जेव्हा त्याला अन्नाच्या किंवा इतर रोजच्या आवश्यकतांसाठी पैसे लागायचे, तेव्हा तो कोणत्याही दुकानावर काम करून त्याचे जीवनावश्यक खर्च भागवायचा. मित्रांनो, जेव्हा कोणी बुडत असतो तेव्हा एक काडीचा आधार देखील खूप मौल्यवान ठरतो. तेच काहीतरी कार्तिकच्या बाबतीत होतं. त्या महिलेच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे आणि दयाळूपणामुळे त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. आता कार्तिक आपला अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करत होता आणि त्याच्या मेहनतीला यश मिळायला लागलं. तो पूर्णपणे समर्पित होऊन अध्ययन करत होता आणि मेहनत करण्याबरोबरच कामही करत होता. काही वर्षानंतर जेव्हा कार्तिकला पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागले, तेव्हा त्याने ठरवले की तो तिथे लहान मोठ्या नोकऱ्या करेल आणि आपला अभ्यास चालू ठेवेल. ही बातमी त्या महिलेपर्यंत पोहोचली. जेव्हा ती दरवर्षीप्रमाणे त्याची फी भरायला शाळेत आली, महिलेला शिक्षकाने सांगितले, ताई, कार्तिक आता पुढील शिक्षणासाठी शहरात गेलाय, त्यामुळे तुम्हाला त्याची फी भरण्याची आवश्यकता नाही. हे ऐकून त्या महिलेला हलका संतोष झाला. ती विचार करत होती, कोणतीही काळजी नाही, देवाने मला त्याला मदत करण्याचा जो वेळ दिला तो पुरेसा होता. आता तो मुलगा आपल्या मेहनतीवर पुढे जात आहे. प्रभू त्याच्यावर कृपा ठेवो आणि त्याला प्रत्येक पावलावर सुखी ठेव. हा विचार करून ती महिला आपल्या घरी परतली आणि पुन्हा आपल्या कुटुंबांच्या आणि घराच्या कामकाजात लागली. मित्रांनो, कार्तिक जेव्हा शहरात शिकण्यासाठी गेला तेव्हा त्याने आपले खर्च चालवण्यासाठी लवकरच नोकरी शोधली. याप्रमाणे त्याने आपली मेहनत आणि ठाम इच्छाशक्ती वापरून आपल्या शिक्षणाबरोबरच आयुष्याचे खर्चही पूर्ण केले. जशी जशी वेळ पुढे गेली, 20 वर्ष झाली आणि या कालावधीत ना कार्तिक कधी त्या महिलेची भेट घेऊ शकला, ना ती महिला कार्तिकला भेटू शकली. या काळात त्या महिलेचा मुलगा देखील मोठा झाला आणि आता तो एक यशस्वी व्यापारी बनला होता आणि खूप चांगली कमाई करत होता. महिला आधीच घरात संपन्न होती आणि आता तिच्या मुलाच्या व्यवसायामुळे कुटुंबाची स्थिती आणखी सुधारली होती. महिलेचा मुलगा एक चांगला आणि संस्कारी मुलगा होता, जो आपल्या आईला खूप आदर आणि प्रेम देत होता. परंतु एक दिवस अचानक त्या महिलेचं आरोग्य खराब झालं. संध्याकाळी जेव्हा तिचा मुलगा घरी परततो आणि त्याने त्याच्या आईची अवस्था पाहिली, तेव्हा तो घाबरला आणि चिंतेत पडला. त्याने वेळ न घालवता तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणीनंतर कळले की त्या महिलेला कॅन्सर आहे. त्याच्या मुलाने त्वरित डॉक्टरकडे जाऊन सांगितले, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या आईचा चांगला इलाज करा. पैशाची चिंता करू नका, जेवढा खर्च होईल तो मी देईन. डॉक्टरने त्याची गोष्ट ऐकून उत्तर दिलं, भाऊ, तुमच्या आईला कॅन्सर सारखा गंभीर रोग आहे आणि त्याचा उपचार खूप महाग आहे.
लहान रुग्णालयात याचा उपचार होऊ शकत नाही. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला तिचा उपचार करण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागेल, जिथे नामांकित रुग्णालयात याचा उपचार होऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, मोठ्या शहरात उपचार करणे म्हणजे खर्च देखील जास्त होईल आणि त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. त्याने डॉक्टरांची गोष्ट ऐकली आणि ठामपणे म्हणाला, डॉक्टर साहेब, माझ्या आईला ठीक करण्यासाठी मी कोणत्याही किमतीला तयार आहे. फक्त मला सांगायला हवं की मी माझ्या आईचा उपचार कुठे करू शकतो. डॉक्टरांनी मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला आणि सांगितले, मोठ्या शहरात एक असं रुग्णालय आहे जिथे कॅन्सरचा उपचार केला जातो. जर तुम्ही तिथे जाऊन पूर्ण उपचार करून घेतले तर तुमच्या आईला या गंभीर रोगापासून वाचवता येईल. पण जर उपचार वेळेत झाले नाहीत तर तुमच्या आईची अवस्था अजून वाईट होऊ शकते आणि त्यांचं आयुष्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. हे ऐकून त्या मुलाला धक्का बसतो आणि त्याने डॉक्टराकडून त्या रुग्णालयाचं नाव, फोन नंबर आणि पत्ता विचारला. त्यानंतर तो झपाट्याने निर्णय घेतो आणि आपल्या आईला शहरात घेऊन जाण्याचं ठरवतो. त्याची आई त्याला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न करते, बाळा, तू मला कुठे घेऊन चाललायस? आपल्याकडे पैसे नाहीत. शहरात जाऊन चांगला उपचार करणे खर्चिक असेल. इथेच डॉक्टरकडून औषध घेऊ आणि हळूहळू मी ठीक होईल. तू कशाला विचार करत आहेस? सर्व काही ठीक होईल. पण मुलगा आपल्या आईचे शब्द ऐकूनही तिचं ऐकत नाही आणि ठामपणे तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार होतो. मित्रांनो, त्या मुलाने आपल्या आईला म्हटले, आई, या जगात फक्त तूच आहेस जिच्यामुळे मला कधी एकटं वाटले नाही. तुझ्या असण्यामुळे मला कधी काही गोष्टींची कमतरता जाणवली नाही. जेव्हा कधी मी अडचणीत असतो, तुझी सोबत मला नेहमीच आधार देते. म्हणूनच काही हो, मी तुझ्या या गंभीर आजारामुळे तुला मरण येऊ देणार नाही. पैशाचं काही महत्व नाही. जर पैसे संपले तर मी परत मेहनत करून कमवेन, पण तू कधीच नाही मिळणार. त्यानंतर तो मुलगा आपल्या आईला शहरात घेऊन जातो. जेव्हा तो रुग्णालयात पोहोचतात तेव्हा कळते की त्यांचे डॉक्टर साहेब, ज्या डॉक्टरकडून त्याचा आईचा उपचार करायचा होता, ते डॉक्टर साहेब रुग्णालयात नव्हते, कारण ते गंभीर रुग्णाचे उपचार करण्यासाठी परदेश गेले होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर साहेब दुसऱ्या दिवशी येतील, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या आईला रुग्णालयात दाखल करू शकता. मुलाने विलंब न करता त्याच्या आईला रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टर साहेब येण्याची वाट पाहू लागला. त्याच्या मनात एकच विचार होता, मी माझ्या आईला ठीक करूनच घरी घेऊन जाईल. काही हो, मला माझं सगळं विकावं लागलं तरी चालेल किंवा इथे अनेक दिवस राहावं लागलं तरी चालेल, पण मी तिचा उपचार करूनच घरी जाईन. त्या ठाम निर्णयाने त्याने रुग्णालयात आपल्या आईचा उपचार सुरू केला. जर हे प्रकरण लहान शहरात असतं तर उपचाराचा खर्च थोडा कमी असता, पण मोठ्या शहरात उपचाराचा खर्च खूप जास्त होता. तरी मुलाने हार मानण्याचे ठरवले नाही. मित्रांनो, या जगात आईपासून अधिक किमतीची गोष्ट काही नाही. डॉक्टर जे औषध लिहून देत होते ती खूप महाग होती. मुलगा प्रत्येक वेळेस त्या महागड्या औषधांना आणत होता. जरी ती कितीही महाग असली तरी तो आपल्या आईच्या उपचारात काही कमी पडू देऊ इच्छित नव्हता. तरी त्याच्या स्वतःच्या व्यवसायात समस्यांचा सामना होऊ लागला, कारण तो आपल्या आईच्या देखभालीत इतका व्यस्त झाला होता की त्याला त्याच्या व्यवसायाकडे फारसं लक्ष देता येत नव्हते. परिणामी त्याचा व्यवसाय हळूहळू मंदावू लागला. काही दिवस उपचार सुरू राहिले आणि हळूहळू आईच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली, पण त्याच वेळी मुलाच्या बचतीतून जे काही थोडं होतं ते देखील संपत चाललं होतं. अशी स्थिती असताना जेव्हा आईला कळले की आता तिच्या मुलाकडे पैसे नाहीत, तेव्हा ती चिंतेत येऊन म्हणाली, बाळा, तू इतकी महाग औषध का घेत आहेस? डॉक्टरांची फी कुठून देशील? औषधांचा खर्च कसा उचलशील? तुझा व्यवसायही बंद झालाय. आता तुझ्याकडे काय उरलाय? मुलगा आपल्या आईच्या या प्रश्नावर घाबरून न जाता शांतपणे म्हणाला, आई, तू चिंता करू नकोस. तुमचा उपचार कुठेही थांबणार नाही. तुमच्या उपचारासाठी मी माझी सगळी संपत्ती, माझं घर, दुकान सगळं काही विकून टाकीन, पण तुमचा उपचार थांबणार नाही. तुम्ही ठीक होणार हीच माझी एकमेव आणि अंतिम इच्छा आहे. आई मुलाच्या सन्मान आणि प्रेमापुढे हार मानते आणि तो मुलगा कोणतीही अडचण न करता आपल्या आईच्या उपचारांना पुढे सुरू ठेवतो. या दरम्यान एक महिना जातो. रुग्णालयात एक विचित्र गोष्ट घडते. जेव्हा सगळ्यात मोठा डॉक्टर, जो खूप प्रसिद्ध आणि व्यस्त असतो, त्या मुलीच्या आईला भेटायला जातो, तो तिला बराच वेळ भेटून चर्चा करतो. हे पाहून त्या आईला खूप आनंद होतो आणि ती विचार करते, हे काय, डॉक्टर आहेत? किती मोठे डॉक्टर, ज्यांचा प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. तो मला भेटायला आणि माझ्याशी बोलायला इतका वेळ कसा काढतो? मित्रांनो,
असाच काही काळ जातो आणि एक दिवस तो मुलगा डॉक्टरांकडे जातो आणि मोठ्या आग्रहाने विचारतो, डॉक्टर साहेब, माझ्या आईचा उपचार आणखी किती दिवस चालेल? डॉक्टर त्याला आश्वासन देऊन म्हणतात, चिंता करण्याची गरज नाही, तुमची आई आता पूर्णपणे स्वस्थ झाली आहे. मी समाधानासाठी एक शेवटची चाचणी करून घेतो आणि नंतर तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकून मुलाला खूप मानसिक शांती मिळते आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याच्या आईची तब्येत सुधारल्यामुळे तो खूप खुश होता, पण त्याला हे देखील माहिती होते की या प्रवासादरम्यान त्याला किती अडचणींचा सामना करावा लागला आणि ते सगळं काही मागे ठेवून त्याने आपल्या आईच्या आरोग्याला प्राथमिकता देण्याचं ठरवलं. आणि मग मित्रांनो, आता तो मुलगा आपल्या आईच्या उपचाराच्या रिपोर्टची अत्यंत बेचैनीने वाट पाहत होता. 2 दिवसांनी रिपोर्ट येतात. रिपोर्ट मिळाल्यानंतर तो ताबडतोब डॉक्टरांशी भेटायला जातो आणि घाबरलेल्या आवाजात विचारतो, डॉक्टर साहेब, माझी आई आता पूर्णपणे ठीक झाली आहे का? आता अशी काही गोष्ट आहे का जी चिंतेचं कारण ठरू शकते? डॉक्टर हसत हसत उत्तर देतात, भाऊ, चिंता करण्याचं काही कारण नाही. रिपोर्ट खूप चांगला आलाय. तुमची आई आता पूर्णपणे स्वस्थ झाली आहे. तुम्ही त्यांना आता घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकून मुलगा आनंदाने भरून जातो आणि त्याचा चेहरा आराम आणि समाधानाने परिपूर्ण होतो. तो डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देतो आणि आभाराने त्यांच्या पायाला स्पर्श करतो. नंतर तो आपल्या आईकडे जातो आणि विचारतो, देवाचे लाख लाख धन्यवाद, माझ्या आईला वाचवण्यात यश आले. माझी मेहनत आणि संघर्ष अखेर फळाला आले. मुलगा आईकडे जातो आणि आनंदाने म्हणतो, आई, आता तुम्ही पूर्णपणे ठीक आहात. लवकरच आपण आपल्या घराकडे परत जाऊ. हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर मोठा हसू येतो, पण दुसऱ्या क्षणी ती चिंतामध्ये बुडते. तिला विचार येतो, मी तर ठीक झाले, पण रुग्णालयाचं बिल तर लाखोमध्ये असेल. आपण ती मोठी रक्कम कशी भरू? तिच्या मुलाकडे इतके पैसे नसतील, कारण त्याने आपल्या सर्व जमापुंजी तिच्या उपचारावर खर्च केली आहे. आईच्या चिंता पाहून मुलगा तिच्या जवळ जातो आणि तिला समजावून सांगतो, आई, तुम्ही का चिंता करता? मी माझं सर्व काही विकून तुमच्या उपचाराचं बिल फेडेन. घर आणि व्यापार नंतर देखील करू, पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ठीक झालात. आता तुम्ही या सर्व गोष्टींची चिंता करू नका. मुलाच्या शब्दांनी आईला धीर दिला, पण तिचं मन अजूनही समजू शकत नाही. ती जाणते की तिचा मुलगा तिच्या सुखासाठी आणि भल्यासाठी आपली सर्व मेहनत आणि संपत्ती धोक्यात घालू शकतो. हीच आईची स्वाभाविक चिंता असते. आपल्या मुलाच्या जीवनातील कोणतीही वेदना पाहणे तिला नको असते. ती इच्छित असते की तिचा मुलगा सुखाने आणि शांततेत जीवन जगो. पण तिच्या मुलाच्या मेहनतीने आणि प्रेमाने तिला हे समजावलं की तो कोणत्याही परिस्थितीत तिची काळजी घेईल, जरी त्यासाठी त्याला कितीही कठीण प्रसंग येऊ. मित्रांनो, आई असो की नाही, तिचं प्रेम आणि काळजी अनमोल असतं. आता त्या आईच्या मनात विचार येत होता की जर तिचा मुलगा आपलं सर्व काही विकून टाकेल तर त्याच्या भविष्याचं काय होईल? त्याच्याकडे पुढील जीवनासाठी काहीही सुरक्षितता नसेल तर काय होईल? ती रातभर याच्याच विचारामध्ये राहिली की तिचा मुलगा इतकी मेहनत आणि संघर्ष करून कसं आपले जीवन आणि भविष्य सांभाळेल. ती या चिंतेत रात्रभर झोपू शकले नाही आणि तिचा मुलगाही तिच्या चिंतेपासून अन्नभिज्ञ होता, विचारांमध्ये हरवलेला होता. जेव्हा सकाळ झाली आणि आईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याचा वेळ आला, एक रुग्णालयात कर्मचारी एक पत्र घेऊन त्यांच्याकडे आला. ते पत्र मुलाला देताना म्हणाला, हे पत्र डॉक्टर साहेबांनी पाठवलाय. यामध्ये तुमचे बिल आहे. कृपया त्याचे ध्यानपूर्वक वाचन करा आणि त्यानंतर बिल भरून आपल्या आईला घरी घेऊन जा. पत्र देऊन तो कर्मचारी कोणतीही अन्य गोष्ट न करता रुग्णालयातून बाहेर गेला. आता तो मुलगा पत्र हातात घेऊन विचार करू लागला, या बिलाचा आकार किती असू शकेल? आणि त्याच्या मनात हाच विचार फिरत होता की किती मोठा खर्च होईल. त्याची चिंता वाढत गेली आणि हे पाहून आई देखील खूप दुःखी झाली. ती समजून गेली की तिच्या मुलाचा चेहरा का उदास आणि तणावाने भरलेला आहे. ती पटकन मुलाच्या हातून पत्र घेते. ती पत्र उघडून ती वाचू लागते. जेव्हा तिने पत्र वाचलं, तिच्या डोळ्यात एक अनोखी चमक आली. पत्रावर लिहिले होते, आई, तुम्ही तुमचे बिल आणि प्रेम 20 वर्षापूर्वीच दिले होते, जेव्हा तुम्ही त्या उपाशी मुलाला 1 ग्लास दूध आणि लाडू दिले होते. तुम्ही 10 वर्षे त्याच्या शिक्षणाची फी भरली होती आणि तीच खरी मदत होती. माझ्या हातात ते पत्र होतं, पण मला कसे समजावे हेच काही कळत नव्हते. तिच्या मनात आनंदाची लाट होती, कारण त्या लहान मुलाला दिलेले 1 ग्लास दूध आणि लहान मदतीचे परिणाम आता अशा अनमोल रूपात परत येत होते. मित्रांनो, जेव्हा त्या महिलेनं पत्र वाचलं, तिच्या डोळ्यात एक आश्चर्यकारक चमक आली.
ते पत्र वाचून तिला धक्का बसला आणि तिच्या डोळ्यात एक अत्यंत अद्वितीय विस्मय होता, जे तिने कधीही विचारले नव्हते. त्याच वेळी तिचा मुलगा, जो तिच्याजवळ उभा होता, आश्चर्यचकित होऊन विचारतो, आई, डॉक्टर साहेबांनी किती बिल दिलं? आई ते पत्र त्याच्या हातात देऊन म्हणाली, तू स्वतः वाच बेटा. मुलगा पत्राचे ध्यानपूर्वक वाचन करतो आणि तोही पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. आता तू आईकडे जाऊन विचारतो, आई, तुम्ही डॉक्टर साहेबांना आधीच ओळखता का? डॉक्टर साहेबांसोबत तुमची ओळख कधी झाली? आई शांतपणे उत्तर देते, नाही बेटा, मला तर आत्ता हे सगळं समजलं. मुलगा विचार करत म्हणतो, पण यामध्ये 20 वर्षापूर्वीची घटना का लिहिली आहे? आई थोडा विचार करून जुनी आठवण ताजेतवाने करत म्हणते, बेटा, 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा एक मुलगा आमच्या घराच्या दरवाजावर आला होता. तो खूपच उष्ण दुपारी उपाशी आणि तहानलेला होता आणि तो माझ्याकडे एक ग्लास पाणी मागायला आला होता. पण जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मला कळलं की तो फक्त तहानलेला नाही तर खूप उपाशीही आहे. मी समजले की त्या मुलाला जेवणाची गरज आहे. तसं झाल्यावर मी त्वरित त्याला दूध आणि लाडू दिले. त्यावेळी तो अनेक दिवसांपासून उपाशी होता आणि जेव्हा त्याने दूध प्यायलं तेव्हा तो मला सांगू लागला, आई, तुमचं हे उपकार मी कसं चुकू? त्याला समजावण्यासाठी मी त्याला सांगितलं, बेटा, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा जेव्हा तुम्ही कोणाचं सहाय्य करण्यास सक्षम व्हाल तेव्हा कोणाच्या मदतीला या आणि मला काहीही नको आहे, फक्त हाच माझा आशीर्वाद आहे. मला काय माहिती होतं की त्याला मी दिलेलं एक ग्लास दूध आणि लाडू तो मुलगा 20 वर्षानंतर इतका मोठा डॉक्टर बनेल आणि माझी मदत करेल. लोक सहसा उपकार लवकर विसरतात, पण तो मुलगा ज्याने माझ्या एका लहानशी मदतीला स्वीकारलं त्याने आजही त्या उपकाराची आठवण ठेवली. आईच्या डोळ्यात आभाराची चमक होती आणि ती शांत बसली होती. हे विचार करून की डॉक्टर साहेब त्याचा मुलाचा भाग होते आणि ज्याला तिने त्या दिवशी मदत केली होती, हे विचार करून ती खूप आश्चर्यचकित झाली होती. दुसरीकडे आई आणि मुलगा एकमेकांशी या चमत्कारिक वळणावर चर्चा करत होते आणि दोन्ही या विषयावर विश्वास ठेवायला आश्चर्यचकित होते की कसे वेळेने त्यांना एकमेकांशी जोडले. मित्रांनो, तिथे डॉक्टर साहेब जे आतापर्यंत शांत उभे होते आणि आई आणि मुलाच्या संभाषणाला ऐकत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचं मन गहिऱ्या भावनांनी भरलं होतं. जसेच ते त्यांच्या जवळ आले, त्यांच्या डोळ्यात ते बालपण आठवले आणि जेव्हा तो उपाशी आणि तहानलेला होता आणि जीवनाच्या कठीण काळात त्या आईच्या घराच्या दरवाजावर गेला होता. ते त्यांच्या आठवणीत हरवून विचार करू लागले आणि काही क्षण शांत राहिल्यानंतर ते त्या आईकडे गेले. डॉक्टर साहेब विनम्रतेने त्या आईला प्रणाम करत आणि नंतर हळूहळू त्यांच्या जवळ बसले. त्यांनी प्रेमाने आणि मनापासून सांगितले, आई, तुम्ही त्या दिवशी मला जे शब्द सांगितले होते ते आजही माझ्या कानात घुमतात. तुम्ही मला जो आशीर्वाद दिला आणि मला जे संस्कार दिले ते माझ्या जीवनाचा पाया ठरले. माझ्या आवाजात एक गहिरी भावनात्मक होती आणि ते पुढे म्हणाले, मी जीवनात खूप संघर्ष केले, अनेक दुःख सहन केली, पण कधीही हिंमत हारली नाही. आज जो काही मी आहे तो तुमच्या कृपेनेच आहे. जर तुम्ही माझ्या स्कूलची फी भरली नसती तर आज मी या पदावर पोहोचू शकत नव्हतो. डॉक्टर साहेब त्या आईकडे इशारा करत म्हणाले, आई, हे सगळं तुमच्या दिलेल्या आशीर्वाद आणि समर्थनामुळे आहे. मी त्या दिवशीच तुम्हाला माझी आई मानली होती, जेव्हा तुमच्या ममतेने मला आपल्या हृदयात बसवून मला उपाशी राहू दिले नाही आणि मला दूध पाजले. हे म्हणत डॉक्टर साहेब त्या सर्व पैशांना परत करून देतात जे त्या मुलाने आपल्या आईच्या उपचारावर खर्च केले होते. ते पूर्ण श्रद्धेने त्या पैशांना आईच्या हातात देतात आणि नंतर त्यांच्या पायावर आपले डोके ठेवून श्रद्धा व्यक्त करतात. हा दृश्य इतका भावनिक होता की वृद्ध आई त्यांना आपल्या डोळ्यातील अश्रूंशी त्यांच्या गळ्यात खेचून घेतात. हा दृश्य खूपच हृदयाला भिडणारा होता. डॉक्टर साहेब आणि वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्वितीय संतोष आणि आभाराचे भाव होते. जेव्हा हॉस्पिटलमधील सर्व लोक हे दृश्य पाहतात तेव्हा ते सर्व आश्चर्यचकित होतात. त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू येतात आणि ते सर्व त्या महान क्षणाचा भाग होण्यासाठी एकत्र उभे राहतात. हा दृश्य एक अशी चित्र बनते ज्यात खरी ममता, आभार आणि मानवतेचे अद्वितीय संगम दिसतो. मित्रांनो, गाढव ही गोष्ट पुढे सांगताना एक महत्वपूर्ण गोष्ट शेअर करतो. हे प्रिये, या 4 गोष्टी आहेत ज्यांना जर कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात समजून घेतो तर तो कधीही गरीब आणि अडचणींचा सामना करणार नाही. पहिली गोष्ट जी तो सांगतो ती अशी आहे की मनुष्याने आपल्या जीवनातील बदलांपासून घाबरता कामा नये. जीवनातील बदलांना घाबरून नकारात्मक दृष्टिकोनाने न पाहता आपल्याला आशावादी दृष्टिकोनाने पाहायला हवं.
आपल्याला हे विचारावं की या बदलांमुळे आपल्या जीवनात काही चांगलं होईल. बदल ही एक अशी शक्ती आहे जी मनुष्याला जीवनाच्या सत्याची परिचित करते आणि त्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करते. जे लोक त्यांच्या जीवनातील घटनांमुळे निराश होतात आणि तुटतात ते कधीही जीवनात पुढे जात नाहीत. म्हणून कोणत्याही आव्हान आणि बदलत्या भीतीने न घाबरता आपल्याला त्याचं स्वागत करायला हवं आणि त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसरी गोष्ट जी गाढव सांगतो ती अशी आहे की जरी अंधार किती दाट आणि गडद असो तरी एका छोटासा दिवा त्या अंधाराला नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा जीवनात कठीणाई आणि अंधाराची स्थिती येते तेव्हा त्यावेळी ज्ञानरूपी दिव्यामुळे अंधार दूर करून आपल्या मार्गाला स्पष्ट करू शकतो. ज्ञान ही अमूल्य संपत्ती आहे जी कोणत्याही व्यक्तीला सद्गुण, आदर, मान्यता आणि किमती बनवते. हे फक्त आपल्याला समस्यांचे समाधान देत नाही तर आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि आपल्या जीवनात नवीन दिशा देते. तिसरी गोष्ट जी गाढव सांगतो ती अशी आहे की आपल्याला नेहमी इतरांचे भले करायला पाहिजे आणि इतरांवर दया आणि सहानुभूती ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं करतो तेव्हा आपलं भलं आपोआप होतं. जीवनात कधी आपल्याला कोणाची मदत करण्याची संधी मिळाली तर त्या संधीला चांगल्या प्रकारे समजून निसंकोच त्याला मदत करायला पाहिजे. म्हणतात ना, डुबते को तिनके का सहारा बहुत होता है. कधी कधी आपली छोटी मदत कोणाचं जीवन पूर्णपणे बदलू शकते आणि त्याची वाईट परिस्थिती कमी करू शकते. आपल्याला हे समजायला पाहिजे की दुसऱ्याची मदत करून आपल्याला आपल्या आत्म्याला शांती आणि संतोष मिळतो. चौथी गोष्ट गाढव सांगतो, जीवनात कधीही अडचणींना घाबरता कामा नये. जर एक मार्ग बंद झाला तर समजा की देवाने 10 नवे मार्ग उघडले आहेत. जीवनात बदल आणि विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण अडचणींना आणि कठीणाईला सामोरे जातो. माणसाचं खरे सौंदर्य आणि शक्ती तेव्हा दिसते जेव्हा तो दुःख आणि वेदनेच्या भट्टीत तापतो, कारण तीच कठीणाई त्याला मजबूत बनवते आणि त्याला जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टांच्या दिशेने मार्गदर्शन करते. हे सर्व विचार लक्षात ठेवून गाढव आपल्याला जीवनाच्या विविध पैलू समजून घेण्याची सूचना देतो, जेणेकरून आपण आपलं जीवन हे दुसऱ्याचं जीवन चांगलं करू शकू. गाढव पुढे सांगतो, कष्ट आणि कठीणाई सहन केल्यावरच माणसाला खरा अनुभव मिळतो आणि हा अनुभव जीवनाच्या खूप उपयोगी ठरतो. जेव्हा एखादा व्यक्ती जीवनात अडचणी आणि आव्हानांना तोंड देतो तेव्हा तो त्या घटनांमधून काहीतरी शिकतो आणि जे त्याला जीवन समजवण्यात आणि हाताळण्यात मदत करतं. हेच अनुभव त्याला भविष्यात येणाऱ्या कठीणाईचा सामना करण्यासाठी मदत करतात, कारण त्याला हे माहिती असतं की संघर्ष आणि अडचणी हा जीवनाचा एक भाग आहे आणि याद्वारे तो पुढे जातो. गाढव पुढे सांगतो, मनुष्याचे दिवस कसेही असोत, त्याच्या जीवनात कितीही अडचणी असो, त्याला कधीही भीक मागून खाणं करायला नको. भीक मागणं व्यक्तीच्या आत्मसन्मानाला आणि आत्मगौरवाला हानी पोहोचवते. जेव्हा एखादा व्यक्ती भीक मागतो तेव्हा तो स्वतःच्या नजरेत कमी होतो आणि सवय त्याला मेहनत न करता जगण्याच्या मार्गावर नेते. म्हणूनच त्याला मेहनत आणि कष्ट करूनच आपले जीवन सुधारायला पाहिजे, कारण फक्त मेहनतीनेच तो आत्मनिर्भर आणि यशस्वी होऊ शकतो. आत्मसन्मान राखून आणि परिश्रमाने जगण्याची सवय लावणे हे जीवनाचं खरे यश आहे. गाढव हेही सांगतो की जेव्हा कोणाचा आणि कोणाला मदतीची गरज आणि आवश्यकता असेल तेव्हा आपल्याला त्याची मदत सर्वात आधी करायला पाहिजे. हे जीवनाचं एक महान तत्व आहे की जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मदतीची आवश्यकता असेल तर आपल्याला त्याचा आधार बनायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर जर आपल्याला ही मदतीची आवश्यकता असेल तर हे देखील महत्त्वाचे आहे की आपल्याला स्वतःला मदत करण्याची क्षमता असावी. कुणाकडून मदत मागण्याआधी आपल्याला स्वतःला आत्मनिर्भर बनवणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण आपल्या समस्यांचे समाधान स्वतः शोधू शकता. आत्मसन्मान ही ती आवाज आहे जी तुमच्यामध्ये गुंजते आणि ती तुम्हाला कधीही दुसऱ्यांच्या हाती तुमची इज्जत गमावण्याची संधी देत नाही. गाढव म्हणतो, दुसऱ्याची मदत करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःमध्ये राहायचं असतं. तुमची स्वतःची ओळख आणि समज विकसित करायला हवी आणि तुमच्या दिशेने पुढे जायचं आहे. आत्मसन्मान हे कवच आहे जो कोणत्याही बाह्य शक्तीपासून तुम्हाला वाचवतो. हे कोणीही तुमच्याकडून हिसकवू शकत नाही, कारण हे तुमच्यावरच अवलंबून आहे की तुम्ही तुमची इज्जत किती महत्त्वाची मानता. जो स्वतःला प्रेम करू शकत नाही तो कधीच दुसऱ्यांकडून खरं प्रेम आणि सन्मानाची अपेक्षा करू शकत नाही. म्हणूनच तुमचा आत्मसन्मान कधी त्याग देऊ नका, आणि कारण आत्मसन्मानच तो सर्वात मजबूत कवच आहे जो तुम्हाला जीवनाच्या कठीण प्रसंगातून वाचवतो. मित्रांनो, वेळेसोबत माणसाच्या जीवनात अनेक बदल येतात.
आणि आपल्याला या बदलांपासून घाबरायला नको, तर ते आपल्याला जीवनात काही चांगले आणि सकारात्मक घडवण्यासाठी येतात आणि असे मानून त्यांचे स्वागत करायला हवे. जो व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो कधीही अपयशी होत नाही. परिस्थिती कशीही असो, असा माणूस प्रत्येक आव्हानात्मक काळात स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि या बदलांचे स्वागत करतो. कठीण काळातही आपल्या मनावर ताबा ठेवून आणि बदलत्या परिस्थितींचा स्वीकार करून आपण आपले जीवन चांगले बनवू शकतो. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट इथेच संपते. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर पुढे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यामुळे नक्कीच दुसऱ्याची सुद्धा मदत होऊ शकते. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.